व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगली येथील संतोष कदम याच्या खुनाचा झाला उलगडा। 2 आरोपी ताब्यात, 1 फरार। सांगली येथील संतोष कदम हत्या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री 2 संशयित युवकांना अटक करण्यात आली। एक जण चाकूसह फरारी आहे। कदमशी संशयित आरोपीला महापालिकेत नोकरी लावण्यासाठी आर्थिक व्यवहार झाला होता। यातूनच कदम याची हत्या करण्यात आल्याचं तपासात पुढे आलं। या प्रकरणी अटक करण्यात आलेला नितेश दिलीप वराळे वय वर्ष 30, सूरज प्रकाश जाधव वय वर्ष 20, दोघे राहणार सिद्धार्थ परिसर सांगली अशी नावे आहेत। यातील तिसरा संशयित आरोपी तुषार भिसे हा फरार असून त्याच्या शोधासाठी 2 पथके रवाना करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं। सांगली येथील बेपत्ता माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णू कदम वय वर्ष 36 राहणार गावबाग सांगली याचा धारदार चाकूने वार करून खून करण्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली। कदम याचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह मारुती स्विफ्ट या 4चाकी वाहनात आढळून आला। खून करून हल्लेखोर वाहन रस्त्यावर सोडून पसार झाले होते। संशयित आरोपी नितेश वराळेला सांगली महानगरपालिकेत नोकरी लावण्यासाठी संतोष कदमशी आर्थिक व्यवहार झाला होता। नोकरीचे काम न झाल्याने वराळेने कदमकडे पैशाचा तगादा लावला होता। 10 ते 12 दिवसापूर्वी दोघांच्यात वाद झाला होता। कदमने गुरुवारी पैसे देण्याचा वादा केला होता। पैसे न दिल्याने तिघांनी चाकूने भोगसून वर्मी घाव घालून कदमची हत्या केली आणि वाहनासह मृतदेह नांदणी रस्त्यावर सोडून तिघांनी पलायन केलं। संशयित आरोपी वराळे आणि जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर भिसे हा फरार आहे। दरम्यान या खुनाची व्याप्ती वाढत चालली असून यामध्ये आणखीन काही घटना सांगली जिल्ह्यातील संशयित आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। इंडियाचा आवाज न्यूजसाठी प्रतिनिधी जहांगीर रनमल्ली।